नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहे, ती म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. नवीन कन्सेप्ट शिकणार आहे कुठली? मोमेंट ऑफ इनर्शिया. तर पहिलं त्याचं थेरॉटिकल एक्सप्लेनेशन करतो. थेरॉटिकली समजून घ्या की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय असतं. बघा, आपल्याला न्यूटनचा फर्स्ट लॉ तर सगळ्यांना माहितीच आहे. काय न्यूटनचा फर्स्ट लॉ सांगतो आपल्याला? जर एखादी बॉडी रेस्ट मोशनमध्ये असेल तर ती रेस्ट मोशनमध्येच राहते. एखादी बॉडी जर युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर ती युनिफॉर्म मोशनमध्येच राहते. पण हे कुठपर्यंत? तर जोपर्यंत आपण त्या बॉडीवर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट करत नाही तोपर्यंत. आले लक्षात? जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत आपल्याला स्टेट ऑफ मोशन चेंज करता येत नाही. लक्षात आलं? पण एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स लावण्या अगोदरचे जरा आपण कन्सेप्ट बघूया. काय सांगतोय? जर एखादी बॉडी रेस्ट मोशन मध्ये असेल तर ती रेस्ट मोशन मध्येच राहते, आणि एखादी बॉडी जर युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर ती युनिफॉर्म मोशन मध्येच राहते. लक्षात आलंय? तर ही एक प्रॉपर्टी आहे. इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी, अँड दिस प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी इज नोन ॲज ए इनर्शिया. त्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणतो? इनर्शिया ऑफ ए बॉडी. म्हणजेच इनर्शियाची डेफिनेशन काही? तर इनर्शिया इज ए प्रॉपर्टी ऑफ ए बॉडी टू मेंटेन द स्टेट ऑफ मोशन. काय करते? इट मेंटेन द स्टेट ऑफ मोशन. म्हणजे आपला जो स्टेट ऑफ मोशन आहे, रेस्ट मोशन असेल तर रेस्ट मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करते बॉडी, आणि जर युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर युनिफॉर्म मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करतं. आणि ह्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? इनर्शिया ऑफ ए बॉडी. लक्षात आलंय? तर लिनियर मोशन मध्ये हा इनर्शिया म्हणजेच कोण असतो? तर मास ऑफ द बॉडी. कोण असतो? मास ऑफ द बॉडी. सेम तसंच बघा, जर एखादी रिजिड बॉडी असेल आणि त्या रिजिड बॉडीला जर आपण समजा एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला. काय म्हणतो मी? एक्सटर्नल टॉर्क. 11वीला आपण शिकलेलो आहे. टॉर्क कधी तयार होतो? ज्यावेळी आपण एखाद्या बॉडीच्या दोन डिस्टिंक्ट पॉइंटला टू इक्वल अँड अपोजिट, इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन, असे जर फोर्स लावत असेल तर टॉर्क तयार होतो, आणि त्या टॉर्कमुळे बॉडी रोटेशनल मोशन मध्ये येते. बॉडी कुठल्या मोशन मध्ये येते? रोटेशनल मोशन मध्ये येते. आणि ह्या रोटेशनल मोशन मधला जो इनर्शिया असतो, ह्या रोटेशनल मोशन मधला जो इनर्शिया असतो, त्या इनर्शियाला म्हणायचं रोटेशनल इनर्शिया, किंवा त्यालाच म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. तर थेरॉटिकल मिनिंग तुम्हाला समजलं असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय? तर आपण रोटेशनल मोशन मध्ये त्या बॉडीचा इनर्शिया मेजर करतो, इनर्शिया फाइंड आउट करतो, त्यालाच आपण काय म्हणतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला समजण्यासाठी एक एक्सप्रेशन समजून घेतलं पाहिजे. तर बघा, इथे आपण एक रिजिड बॉडी घेतलेली. कुठली बॉडी घेतलेली? रिजिड बॉडी. अँड दिस रिजिड बॉडी मेड अप ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स. ही रिजिड बॉडी जी आहे ती किती पार्टिकलची बनलेली आहे? तर एन नंबर ऑफ पार्टिकल्सची बनलेली आहे. आणि प्रत्येक पार्टिकलचा मास कसा आहे? डिफरंट आहे. M1, M2 अप टू Mn. म्हणजे इथे जो पार्टिकल आहे त्याचा मास आहे M1, इथे जो पार्टिकल आहे त्याचा मास आहे M2, इथे जो पार्टिकल आहे त्याचा मास आहे Mn. आता हा प्रत्येक पार्टिकल बघा, ही बॉडी कुठल्या मोशन मध्ये? रोटेशनल मोशन मध्ये. रोटेशनल मोशन मध्ये म्हणजेच काय? तर बघा, ही रिजिड बॉडी आहे, आणि ही रिजिड बॉडी आहे, आणि ह्या रिजिड बॉडी मधून एक लाईन पास झाली आहे, आणि त्या लाईनलाच आपण काय, त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबोव ही बॉडी काय होणार आहे? रोटेट होणार आहे. ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट ही बॉडी काय होणार आहे? रोटेट होणार आहे. येते लक्षात? मग ज्या इथे आपण असं म्हणूया की ही बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी, म्हणजे ओमेगा कसा आहे? कॉन्स्टंट. ह्या कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने ही बॉडी काय होणार आहे? रोटेट होणार आहे. तर बघा, इथे जो ब्ल्यू स्पॉट आहे त्याला ऑब्झर्व करा. जर अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, पण हा जो पार्टिकल आहे, ब्ल्यू कलरचा जो स्पॉट आहे, हा जो ब्ल्यू कलरचा स्पॉट ड्रॉ केलाय, तो काय करतोय? इट परफॉर्म द सर्क्युलर मोशन. लक्षात आलंय? तो कुठल्या मोशन मध्ये येतोय? सर्क्युलर मोशन मध्ये येतोय. म्हणजेच ही बॉडी रोटेशनल मोशन मध्ये, त्याची अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, पण त्यावेळी हा प्रत्येक पार्टिकल कुठल्या मोशन मध्ये? तर सर्क्युलर मोशन मध्ये. प्रत्येक पार्टिकल हा कुठल्या मोशन मध्ये? सर्क्युलर मोशन. अँड एव्हरी पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ डिफरंट रेडियस. प्रत्येकाचा रेडियस कसा आहे? डिफरंट आहे. बघा, ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच
M1 चं डिस्टन्स आपण किती घेतले R1. किती डिस्टन्स आहे R1. M2 चं डिस्टन्स किती आहे R2. Mn चं डिस्टन्स किती आहे Rn. तर हे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला कसलं डिस्टन्स म्हणायचं. आता बघा हा ब्ल्यू कलरचा स्पॉट आहे, ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं ह्याचं जे डिस्टन्स आहे त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणायचं. काय म्हणायचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. आलं लक्षात. म्हणजे प्रत्येकाचं डिस्टन्स कसं आहे डिफरंट R1 R2 अप टू Rn. बघा आता दुसरं आपण नीट समजून घेऊया. ह्या बॉडीला रोटेशनल मोशन आहे आणि ती किती अँग्युलर म्हणजे किती वेलोसिटीने तर ओमेगा ह्या अँग्युलर वेलोसिटीने ती रोटेट होते आणि ही ओमेगाची व्हॅल्यू कशी आहे कॉन्स्टंट आहे. अँग्युलर वेलोसिटी जरी कॉन्स्टंट असली तरी ह्या प्रत्येक पार्टिकलची जी वेलोसिटी आहे त्या प्रत्येक पार्टिकलची वेलोसिटी मात्र कशी आहे डिफरंट आहे. प्रत्येक पार्टिकलची वेलोसिटी कशी आहे डिफरंट आहे. का डिफरंट आहे बघा लक्षात येईल तुमच्या. आपल्याला माहिती आहे वेलोसिटी लिनियर वेलोसिटीची व्हॅल्यू काय सर्क्युलर कायनेमॅटिक्स मध्ये आपण बघितलंय v इज इक्वल टू आर ओमेगा. जर प्रत्येकाचं डिस्टन्स r जर डिफरंट असेल तर वेलोसिटी सुद्धा काही डिफरंट. ओमेगा तर कॉन्स्टंटच आहे. जर r डिफरंट असेल तर ह्याचा अर्थ वेलोसिटी सुद्धा कशी डिफरंट आहे. आले लक्षात. कारण की बघा ह्याचा रेडियस कमी आहे म्हणजे ह्याचा सर्कम्फरन्स काय असणार आहे कमी. ह्याचा रेडियस जास्त म्हणजे ह्याचा सर्कम्फरन्स जास्त. म्हणजे सेम टाइम मध्ये ह्या M1 ला लार्ज डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल म्हणजे त्याची वेलोसिटी काय असेल R म्हणजे M2 पेक्षा V1 M1 ची वेलोसिटी जी ती कशी असणार आहे जास्त म्हणजे V1 इज ग्रेटर दॅन V2. येते लक्षात. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची वेलोसिटी वेगवेगळी. मग बघा M1 जो आहे त्याची वेलोसिटी किती आहे V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. V2 ची व्हॅल्यू किती R2 ओमेगा अप टू Vn ची व्हॅल्यू किती Rn ओमेगा. ओमेगा प्रत्येक ठिकाणी कसा कॉन्स्टंट आहे फक्त व्हॅल्यू काय कुठली चेंज होते R1 R2 Rn. तर these are the different velocities of different particle at a different distance from axis of rotation. इथपर्यंत लक्षात आले. मग आता ह्या प्रत्येक पार्टिकलची आपण कायनेटिक एनर्जी काढूया. कुठली एनर्जी काढूया कायनेटिक एनर्जी. मग आता बघा हा जो पार्टिकल आहे M1 ज्याची वेलोसिटी आहे V1 त्याची कायनेटिक एनर्जी काय तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे E1 म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ऑफ मास M1 इज गिवन बाय 1/2 M1 V1 स्क्वेअर. आणि V1 स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय R1 ओमेगा. म्हणून V1 स्क्वेअरच्या जागी मी काय पुट करतो R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आले लक्षात. म्हणजे E1 इज इक्वल टू काय 1/2 M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली E2 सिमिलरली ENE म्हणजे आपल्याला प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी मिळाली. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचंय वी हॅव टू फाइंड द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी. मग ती जी टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी असेल त्यालाच आपण म्हणूया रोटेशनल कायनेटिक एनर्जी ER. काय म्हणूया त्याला आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी ER. ही कधी मिळेल जर प्रत्येक पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची आपण जर ऍडिशन केली तर म्हणजे E1 प्लस E2 प्लस अप टू प्लस EN. म्हणजे प्रत्येक पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची आपण काय घेतली समेशन केली ऍडिशन केलं. तर बघा तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यावरून लक्षात येत असेल प्रत्येकामधून 1/2 कॉमन निघेल. ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर तो सुद्धा कॉमन निघाला. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहिला M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर. मग ह्या ब्रॅकेट मधल्या टर्मला मी कसं लिहितो बघा हे सगळ्यांचं समेशन आहे ना म्हणून लिहितो समेशन I म्हणजे लिमिट आहे. लिमिट काय तर 1 लोअर लिमिट आहे 1 अप्पर लिमिट आहे कॅपिटल N म्हणजे I इज इक्वल टू 1 टू N MI स्क्वेअर. काय आले MI स्क्वेअर. लक्षात आले. हे M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर त्याच्या जागी मी काय लिहिले ब्रॅकेट मध्ये समेशन I इज इक्वल टू 1 टू N MI स्क्वेअर. तर ह्या ब्रॅकेट मधली जी टर्म आहे समेशन MI स्क्वेअर त्याला मी सिम्बॉल यूज करतो कॅपिटल I. त्याला सिम्बॉल काय यूज करतो कॅपिटल I. म्हणजे मला रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळाली. तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द रिजिड बॉडी ER इज इक्वल टू काय मिळालं मला 1/2 I ओमेगा स्क्वेअर. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय मिळालं ER इज इक्वल टू 1/2 MI स्क्वेअर. इथपर्यंत लक्षात आले. तर आपल्याला हे रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा
फॉर्म्युला मिळाला. आता हे थोडीशी डायग्राम मी रफ करतो. इथे बघा हा कॅपिटल आय हा सिंबल आपण कुणाच्या जागी वापरला, समेशन आय इज इक्वल टू 1 टू कॅपिटल एन एम आय आर आय स्क्वेअर, ह्याच्या जागी आपण हा कॅपिटल आय वापरला. तर ह्या कॅपिटल आय लाच आपण काय म्हणणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. हा कॅपिटल आय म्हणजेच कोण आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी. म्हणजेच ह्या मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी ह्याची आपल्याला मॅथमॅटिकल डेफिनेशन मिळाली. काय येईल डेफिनेशन, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट अन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज द सम ऑफ, काय म्हणतो मी, द सम ऑफ म्हणजे बेरीज करणार आहे ना, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर, म्हणून द सम ऑफ, आता m आणि r स्क्वेअर ह्यांच्यामध्ये काय गुणाकार आहे, म्हणजे द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल मास ऑफ पार्टिकल किंवा पार्टिकल ऑफ इच मास अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ इच पार्टिकल इज कॉल्ड ॲज अ मोमेंट ऑफ इनर्शिया. परत एकदा बघा डेफिनेशन काय सांगितले, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ the perpendicular distance from axis of rotation of each particle is called as a moment of inertia. तर हा कुणाचा फॉर्म्युला झाला, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर लक्षात आलं, हा आय म्हणजे कोण आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग ह्याचं एसआय युनिट काही मास म्हणजे केजी, हा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे म्हणजे तो कशामध्ये मोजणार आहे, मीटर मध्ये, म्हणजे मीटर स्क्वेअर. तर एसआय युनिट काय आलं, मोमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट आलं kg मीटर स्क्वेअर. म्हणजे डायमेन्शन काही l रेस टू 2 m रेस टू 1 t रेस टू 0. दिस इज द डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आलंय लक्षात, ओके. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काय आलं. आता थोडंसं जरा अॅनॉलॉजी समजून घेऊया, की मी सुरुवातीलाच बघा, सुरुवातीलाच मी डिस्कस केलं की लिनियर मोशन मध्ये जो मास आहे तो इनर्शिया रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे ना, कुणासाठी, लिनियर मोशनसाठी. आणि सेम मोमेंट ऑफ इनर्शिया हा सुद्धा इनर्शियाच आहे, कुणासाठी, तर रोटेशनल मोशनसाठी. म्हणजेच मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हे दोघं सुद्धा कसे अॅनालॉगस. अॅनालॉगस म्हणजे दे बोथ प्ले द सेम रोल. त्या दोघांचा रोल सेम आहे. कुठला रोल आहे, टू मेंटेन द स्टेट ऑफ मोशन. रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्येच राहा, युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर युनिफॉर्म मोशन मध्येच राहा. तर हे दोघं अॅनालॉगस हे आपल्याला डिस्कस करायचंय. तर बघा इथे आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळाली, काय मिळाली, 1/2 I ओमेगा स्क्वेअर, ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी. पण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी सुद्धा माहिती आपल्याला, काय असते, 1/2 रिजिड बॉडीचा प्रत्येक पार्टिकलचा मास होता m1 m2 अप टू mn. प्रत्येकाची बेरीज जर केली तर मला टोटल मास ऑफ द बॉडी मिळाली, तो म्हणजे कॅपिटल M इनटू त्याची वेलोसिटी किती v. तर ही झाली ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. कुठली, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ह्या दोन इक्वेशनला म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ह्या दोघांना जर आपण कंपेअर केलं तर आपल्या लक्षात येईल की रोटेशनल इनर्शिया म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास ह्या दोघांचा सुद्धा एकच रोल आहे, सेम रोल आहे. तो म्हणजेच काय, टू मेंटेन द स्टेट ऑफ मोशन. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे लिनियर मोशन मधली कायनेटिक एनर्जी. लिनियर मोशन मध्ये हा मास काय करतो, टू मेंटेन द स्टेट ऑफ मोशन. आणि रोटेशनल मोशन मध्ये हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करतो, टू मेंटेन द स्टेट ऑफ मोशन. लक्षात आलं, मीन्स दे बोथ आर अॅनालॉगस टू इच अदर, मीन्स दे बोथ प्ले द सेम रोल. ते दोघं सुद्धा काय करतात, सेम रोल प्ले करतात. तर ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं थेरॉटिकल मिनिंग सुद्धा आणि त्याचं मॅथमॅटिकल डेफिनेशन लक्षात आली. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ इच पार्टिकल इज कॉल्ड एज अ मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्याचं एसआय युनिट आहे kg मीटर स्क्वेअर. लक्षात आलंय, ओके. तर हे थोडंसं नोट डाऊन करून घ्या. जर समजा
एखादी बॉडी युनिफॉर्म असेल आणि मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असेल, म्हणजे समजा युनिफॉर्म म्हणजे जॉमेट्रिकली, आता ही सपोज एक सर्क्युलर प्लेट आहे, युनिफॉर्म सर्क्युलर प्लेट आहे, म्हणजे सगळीकडचा मास डिस्ट्रीब्युशन कसा आहे, सेम आहे ऑल, म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा सगळीकडचा मास डिस्ट्रीब्युशन कसा आहे, युनिफॉर्म आहे, सगळीकडचा मास कसा आहे, सेम आहे. ओके. आणि जर समजा ही बॉडी एक फायनाईट नंबर ऑफ पार्टिकल्सची असेल, म्हणजे समजा मला माहिती आहे की ह्या बॉडीमध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. किती पार्टिकल्स आहेत, एन नंबर ऑफ पार्टिकल्स. मग अशा वेळी काय करायचं बघा, नीट समजून घ्या. अशा वेळी काय करायचं, हा जो मास आहे एम जो घेतलाय त्याला रिप्लेस करायचा आणि त्याच्या जागी मास यूज करायचा डीएम. म्हणजे ही सर्क्युलर जी प्लेट होती त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. ओके. त्यातला एक मास इलेमेंट घेतलाय आपण. काय घेतलाय, मास इलेमेंट, ज्याचा मास आहे डीएम. लक्षात आले. ह्या एम आय च्या जागी आपण कुणाला रिप्लेस केलंय, हा मास डीएम. ओके. आता हा आर स्क्वेअर हा तसाच ठेवायचा. हा त्या मास इलेमेंटचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्याला तसं ठेवायचं. आणि युनिफॉर्म बॉडी असल्यामुळे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे हा समेशनचा साइन रिप्लेस करायचा आणि त्याच्या जागी कुठला साइन यूज करायचा, इंटिग्रेशन. कुठला साइन यूज करायचा, इंटिग्रेशन. म्हणजे आपल्याला हा दुसरा फॉर्म्युला मिळाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. काय फॉर्म्युला, इम्पॉर्टंट फॉर्म्युला, I इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी. कुठल्याही बॉडीचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. कुठला फॉर्म्युला यूज करून, I इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. आले लक्षात. ओके. आता बघा नेक्स्ट, आता ह्या फॉर्म्युल्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मोमेंट ऑफ इनर्शिया कशा कशावर डिपेंड आहे. तर बघा, फर्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंडिंग ऑन द साइज ऑफ द ऑब्जेक्ट. दुसरं, इट डिपेंडिंग ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑब्जेक्ट. इट डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. कशावर डिपेंड आहे, पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे जर ऍक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन चेंज केली तरी सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतोय. ओके. त्याच्यानंतर इट डिपेंडिंग ऑन द मास डिस्ट्रीब्युशन. जर एका बाजूचा मास जास्त असेल, एका बाजूचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा एका बाजूचा मास जास्त असेल, एका बाजूचा मास कमी असेल, तरी सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो. ह्याचे एक्झाम्पल्स आपण नंतर नंतर बघणार आहे. तर हे लक्षात आलं. जर एखादी बॉडी युनिफॉर्म बॉडी असेल, ज्याच्यामध्ये मास डिस्ट्रीब्युशन अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन युनिफॉर्म असेल, तर समेशन साइनला रिप्लेस करून कुठलं साइन यूज करायचं, इंटिग्रेशन. आर स्क्वेअर तसाच ठेवायचा आणि ह्या मासला एमला रिप्लेस करून काय यूज करायचा, डीएम. आणि हा डीएम म्हणजेच कोण आहे, मास इलेमेंट. कोण आहे तो, मास इलेमेंट. आलंय लक्षात. ओके. तर हे नोट डाऊन करून घ्या आणि आपण पुढच्या पॉइंटमध्ये डिस्कस करणारे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. ओके. तर हे पहिलं नोट डाऊन करून घ्या. बघा, नेक्स्ट पॉइंट आपण बघूया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग. मग आता मी इथे रिंग घेतले. रिंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा मधला स्पेस आहे तो म्हणजे मोकळा स्पेस आहे. ओके. म्हणजे ह्या बॉडीचा मास फक्त ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरच आहे. लक्षात येत आहे, फक्त सर्कम्फरन्सवरच पार्टिकल्स आहेत, सर्कम्फरन्सवरच फक्त तुमचा मास डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. मधला स्पेस कसा आहे, मोकळा आहे. आले लक्षात. आणि ह्या रिंगचा रेडियस, म्हणजे ह्या रिंग आपण एका वर्टिकल ऍक्सिसच्या अबाउट रोटेट करतोय आणि ती ऍक्सिस अशी वर्टिकली गेली, इट्स प्लेन, म्हणजे कळतंय, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. लक्षात आले. आणि त्याच्या अबाउट तुमची रिंग काय होते, रोटेट होते, असं आपण कन्सिडर करूया. तर बघा, ह्या रिंगवरचा प्रत्येक पार्टिकल जो असेल त्याचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स कसं आहे, सेम आहे. ते डिस्टन्स किती आहे, तर कॅपिटल आर. म्हणजे एव्हरी पार्टिकल्स ऑफ द रिंग इज ॲट ए कॉन्स्टंट डिस्टन्स आर फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. आले लक्षात. ओके. तर आता आपण असं म्हणूया की ही रिंग जी आहे ती एन नंबर ऑफ पार्टिकलची बनवलेली आहे आणि ही रिंग युनिफॉर्मली आहे, म्हणजे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आहे. म्हणजे आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे, तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम.
तर हा आर म्हणजेच कोण आहे, तर प्रत्येक पार्टिकलचा डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन तो म्हणजे कॅपिटल आर आहे, आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट आहे आर स्क्वेअर इंटू डीएम, एका मास इलेमेंटचा मास येतो, लक्षात आलं. मग आता हा कॉन्स्टंट आहे म्हणजे बाहेर येईल, म्हणजेच काय आर स्क्वेअर इंटिग्रेशन डीएम. इंटिग्रेशन डीएम ह्याचाच अर्थ काय होतो, तर इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजेच काय असतो, तर समेशन ऑफ एम आय. इंटिग्रेशन डीएम म्हणजेच काय असतो, समेशन ऑफ एम आय. म्हणजेच M1 प्लस M2 प्लस M3 प्लस असं डॅश 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 करत आपण कुठपर्यंत आलो, Mn. म्हणजे M1 प्लस M2 प्लस डॅश 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 अप टू Mn जर केलं तर मला टोटल मास मिळेल ना रिंगचा. म्हणजेच हा काय, टोटल मास ऑफ द रिंग. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग if the axis passing transversely, then moment of inertia is given by I is equal to mr square. तर हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. कुणाचा फॉर्म्युला झाला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. आले लक्षात. तर हे नोट. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. ओके, तर आता ही युनिफॉर्म डिस्क आहे, त्याचा हा सेंटर आहे O, आणि ह्या सेंटर मधून ऍक्सिस ऑफ रोटेशन पास केलाय, त्याच्या सेंटर ऑफ मास मधून हा ऍक्सिस ऑफ रोटेशन पास केलाय परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ह्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, लक्षात ठेवा. मी काढताना डायग्राम अशी काढलेली आहे, लक्षात आले. ही जी काढलेली डायग्राम आहे ती अशी काढली, ह्या व्ह्यू वरून काढलेली आहे. ऍक्च्युअल रोटेशनल मोशन असं चालू आहे, आलं लक्षात. ओके, तर त्याचा सेंटर मधून अशी ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाली. त्या डिस्कचा रेडियस आहे कॅपिटल आर. आता बघा ह्याचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे, ह्या डिस्कचा मास आहे कॅपिटल एम, टोटल मास आहे कॅपिटल एम, त्याचा रेडियस आहे आर. मग त्याच्यावरून आपण मास पर युनिट एरियाची व्हॅल्यू काढली. मास पर युनिट एरिया त्यालाच आपण म्हणतो SMD. काय म्हणायचं त्याला, SMD, सरफेस मास डेन्सिटी. आणि त्याला आपण डिनोट करणार आहे सिग्माने. कशाने डिनोट केलाय, सिग्मा. मग सरफेस मास डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू मास पर युनिट एरिया. काय आले, मास पर युनिट एरिया. ह्या पूर्ण सर्क्युलर प्लेटचा मास पर युनिट एरियाची व्हॅल्यू काढली m अपॉन पाय आर स्क्वेअर. आता तुम्हाला असं वाटेल की हा एरिया ऑफ द सर्कल आहे, पण हा फॉर्म्युला एरिया ऑफ द डिस्क पण येतो. कसा काढतात, तुम्ही कधीतरी जॉमेट्री मध्ये शिकला असाल, त्याचा फॉर्म्युला असतो 1/2 2 पाय आर इंटू कॅपिटल आर. मग ह्या 2 ला 2 कॅन्सल होतो, मग हे पाय आर इंटू आर म्हणजेच काय, तो पाय आर स्क्वेअर. तर हा एरियाचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर इंटू रेडियस ऑफ द सर्कल इंटू 1/2. ओके, तर हा झाला SMD म्हणजे सरफेस मास डेन्सिटी, मास पर युनिट एरिया. ओके, पण आता ही युनिफॉर्म डिस्क असली तरी सुद्धा ही आपण असं कन्सिडर करूया, इट इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ रिंग्स. ती कशाची बनलेली, लार्ज नंबर ऑफ रिंग्सची बनलेली. आता इथे एक रिंग दाखवतो मी, इथे दुसरी रिंग. ओके, तर अशा नंबर ऑफ रिंग्सची बनलेली ही प्लेट आहे, सर्क्युलर प्लेट आहे. मग त्यातली मी एक रिंग घेतो, ज्या रिंगचा रेडियस आहे स्मॉल आर. या रिंगचा मास आहे डीएम, ज्याला आपण म्हणतो मास एलिमेंट. ओके, आणि ह्या रिंगचा थिकनेस आहे dr. मग परत सेम सरफेस मास डेन्सिटी सिग्मा फॉर दिस रिंग इज गिवन बाय मास पर युनिट एरिया. आता हा एरिया कसा आला, तर लेंथ म्हणजेच काय आला 2 पाय आर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, लेंथ इंटू ब्रीथ. एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ. मग एरिया लेंथ किती आहे 2 पाय आर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, आणि त्याची ब्रीथ किती आहे, तर dr. ओके, मग ह्याच्यावरून आपण डीएम ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. म्हणजे ह्या डीएम ला इकडे ठेवलं, ह्या बाकीच्या टर्म इकडे नेलं, तर काय आलं सिग्मा इंटू 2 पाय आर इंटू dr. मग ह्या इक्वेशन नंबर 1 वरून, इक्वेशन नंबर 1 मधली सिग्माची व्हॅल्यू m अपॉन पाय आर स्क्वेअर ती इथे पुट केली. पाय पाय गेट कॅन्सल, म्हणजे फॉर्म्युला काय आहे, डीएम इज इक्वल टू m अपॉन आर स्क्वेअर इंटू 2r dr. आले लक्षात. हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला. मग आता बघा, फक्त ह्या रिंगचा, मी काय म्हणतो, फक्त ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काही, फक्त ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला समजा I इज इक्वल टू mr, म्हणजे त्याचा मास आहे dm, म्हणजे dm r स्क्वेअर. ह्या रिंगचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया आला. आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया
mr² येतो, हे आपण ऑलरेडी मगाशी बघितलेलं आहे. त्याच्यावरून हा मोमेंट ऑफ इनर्शिया आला ह्या रिंगचा. पण आपल्याला टोटल बॉडीचा काढायचा आहे, ह्या टोटल सर्क्युलर प्लेटचा काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला टोटलचा कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या इक्वेशनला काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. काय करावं लागेल, इंटिग्रेट करणं म्हणजे बेरीज करणं, ऍड करत जाणं. मग आता ह्याला आपण इंटिग्रेट केलं, आता लिमिट घ्यावं लागेल. तर मी काय म्हटलं, ही जी सर्क्युलर प्लेट आहे इट मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ रिंग. मग काही रिंगचा रेडियस हा 0 पण असू शकतो आणि काहीचा रेडियस हा 0 सुद्धा असू शकतो. आणि काही रिंग, आता ही सगळ्यात शेवटची जी रिंग असेल तिचा रेडियस किती असेल, r. म्हणजे ही लिमिट आहे, लिमिटची व्हॅल्यू. म्हणजेच आपण इंटिग्रेशनचं लिमिट काय घेणार आहे, 0 टू कॅपिटल R. लक्षात आलंय. म्हणजेच काय आलं आपल्याला, ह्या सर्क्युलर प्लेटचा युनिफॉर्म डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळाला, I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू R r² dm. मग आता हे dm ची व्हॅल्यू आपण इथे कॅल्क्युलेट केलेली, ती व्हॅल्यू इथे पुट केली. ओके, मग पुट केल्यानंतर इक्वेशन काय आलं, I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू R 2m अपॉन r², कॅपिटल R² इंटू r³ इंटू dr. मग आता इथे बघा, कॅपिटल M म्हणजे मास ऑफ द डिस्क कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो बाहेर येईल. 2 कॉन्स्टंट आहे. R म्हणजे रेडियस, तो पण कॉन्स्टंट आहे, तो पण बाहेर येईल. हा स्मॉल r व्हेरिएबल आहे ना, काहींचा रेडियस हा 0 पण असू शकतो आणि काहीचा रेडियस कॅपिटल R. म्हणून ह्याचं इंटिग्रेशन येईल, इंटिग्रेशन 0 टू कॅपिटल R r³ इंटू dr. इथपर्यंत लक्षात आलंय. हे मी सांगत असतानाच तुम्ही नोट डाऊन करा. ही डायग्राम मी पुसतो, नाही तर इथली व्हॅल्यू ही डायग्रामच पुसतो. ही लक्षात आली आहे तुमच्या. ओके, मग आता मी काय करतो, हे इंटिग्रेशन सॉल्व करतो. I इज इक्वल टू 2m अपॉन r². हे इंटिग्रेशन सॉल्व केलं तर आपल्याला माहिती आहे r³ + 1 म्हणजे 4 डिवायडेड बाय 3 + 1 म्हणजे 4. आणि लिमिट काय, 0 टू r. आता हे लिमिट सॉल्व करतो आपण, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिटला 0च आहे, म्हणजे त्याचा आन्सरच 0 येणार आहे. म्हणजे ह्याचं उत्तर काय, 2m अपॉन r² इंटू ब्रॅकेट स्मॉल r च्या जागी आपण कॅपिटल R पुट करू, r⁴ अपॉन 4. लिमिट सॉल्व केल्यानंतर हे उत्तर मिळेल. इथे 2 येईल, इथला r², इथल्या r² ला कॅन्सल होईल. म्हणजे फॉर्म्युला काय, हा 1/2 इथला m आणि हा r⁴. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क इज गिवन बाय 1/2 mr². काय मिळालं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क 1/2 mr². मगाशी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग काढला, तो किती आला, mr². डिस्कचा किती आला, 1/2 mr². म्हणजे ह्या दोन डेरिवेशन वरून तुमच्या लक्षात आलं असेल, प्रत्येक बॉडीचा शेप जर चेंज झाला, म्हणजे बॉडीचा शेप जर चेंज झाला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा काय होतो, चेंज होतो. मीन्स इट डिपेंडिंग ऑन द शेप, इट डिपेंडिंग ऑन द साइज, also it depending on, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता आपण युनिफॉर्म जी सर्क्युलर प्लेट घेतलेली, त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर अशी ऍक्सिस होती, त्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला, 1/2 mr². पण जर समजा तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन असा पास केला अलॉंग द प्लेन, तर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, तर हे नोट डाऊन करून घ्या.